मंडळी नमस्कार. नुकतंच आपल्याकडे गणेशोत्सव साजरा झाला. अतिशय उत्साहात दरवर्षी तो साजरा होतो. यावर्षी पण तो तशाच पद्धतीनं साजरा झाला. आपण अक्षरशः वर्षभर गणपतीची वाट पाहत असतो आणि मग गणेशोत्सवामध्ये ते 10 दिवस अतिशय जल्लोषात, आनंदात आपण या बुद्धीच्या देवतेची उपासना करत असतो आणि सर्वांनाच आवडणारा असा तो अतिशय महत्त्वाचा असा एक सण आहे. आणि गणेशोत्सव म्हटलं कीच आपल्याला आनंद होतो, आपल्यामध्ये एक उत्साह संचारतो आणि ज्या उदात्त विचारांमुळे हा गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला होता, अगदी पूर्वीपासून तो चालू आहे, अनेक वर्ष चालू आहे. आणि जर आपण बघितलं तर गणेश मंडळंसुद्धा वाढत आहेत आणि अनेक प्रकारचे देखावे असतील, त्यामध्ये सामाजिक देखावे असतात, त्यामध्ये अतिशय एखाद्या चांगल्या प्रश्नाला त्या ठिकाणी वाट मोकळी करून देण्यात आलेली असते किंवा एखाद्या विषय समोर जनतेसमोर पण त्या माध्यमातून आणला जातो वगैरे. असे विविध गोष्टी गणेशोत्सवामध्ये होतात, हे आपण वर्षानुवर्ष पाहत आलेलो आहे. सर्वांना आवडणारा असा हा गणरायाचा, आपल्या अतिशय प्रिय बाप्पाचा उत्सव घरापासून ते अगदी मंडळांपर्यंत सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. यावर्षीही तो तसाच झाला. सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं. पण गणेशोत्सवानंतरच्या ज्या काही बातम्या आल्या की गणपती आणताना आणि वाजत गाजत आपण तो आणतो आणि गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या वेळी जो काही DJ आजकाल वापरला जातो, त्या DJची एक आवाजाची मर्यादा आहे. पण त्या मर्यादेच्या बाहेर, मर्यादेच्या वर तो सर्वत्र आवाज असतो, हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. आणि DJ एका प्रमाणामध्ये तो चांगला वाटतो, नाही असं नाही, पण जर आवाज त्याच्या बाहेर गेला, त्याच्या जी काही ते एक त्यांनी एक ठराविक मर्यादा ठरवून दिलेली आहे आवाजाची, त्याच्यावर गेल्यानंतर मग ते त्रासदायक होतं. आणि ते मग यावर्षी ज्या काही बातम्या आल्या पेपरमध्ये, त्या थोड्याशा विचार करायला लावणाऱ्या अशा आहेत. कारण अनेक जणांना ऐकू येणं बंद झालं, बहिरेपण त्या आवाजामुळे आलं. एकाचा तर हृदयविकाराने मृत्यू झाला, इतका तो दणदणाट जोरात होता. त्याप्रमाणे जे लेझर वापरतात, लेझर लाईट्स त्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये दिसायला अतिशय छान, भव्य, चांगलं वाटतं. पण जेव्हा ते डोळ्यात जातात तेव्हा ते डोळ्यांवर जर ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ राहिले तर त्या ठिकाणी दृष्टी जाण्याचाही संभव असतो. यावेळेस अनेक जणांना तशा स्वरूपाचाही त्रास झाला. तर एका बाजूला आपण जेव्हा म्हणतो की गणेशोत्सव हा ही गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहेच आणि गणपती आपणास बुद्धी देत असतो, गणपती आपणास आनंद देत असतो, आपण उत्साहाने हे सगळं करत असतो. पण हे सगळं करत असताना जेव्हा अशा गोष्टी आपल्या समोर येतात तेव्हा निश्चितच सर्वच जणांनी, म्हणजे सर्व नागरिकांनी, सर्व मंडळांनी, सर्व त्या संदर्भात विचार करणं अतिशय आवश्यक बनलेलं आहे. कारण हृदयविकाराचा झटका येणं आवाजामुळे किंवा आवाजामुळे बहिरेपण येणं किंवा दृष्टी जाणं हे काही चांगलं नाही. आणि ह्या वर्षी त्या घटना खूप झाल्या, त्यामुळे थोडंसं चिंतेचं वातावरण गणपती विसर्जनानंतर निर्माण झालं. बुडूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 26 मृत्यू त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे विसर्जनाच्या वेळी काळजी न बाळगल्यामुळे ते होतात. उत्साहाच्या भरात अनेकदा चुका होतात, त्यासाठी आपण काही त्या कुणाला दोष देऊ शकत नाही किंवा दोष देणं बरोबरही नाही. कारण त्या उत्साह अतिशय टिपेला असतो आणि त्या उत्साहाच्या भरात या गोष्टी होतात. खूप आवाज ठेवणं, खूप दणदणाट करणं, बेभान होऊन नृत्य करणं. पण ह्या सगळं करत असताना जर सर्वांनी काळजी बाळगली तर मला असं वाटतं की हा उत्सव अतिशय ज्याप्रमाणे ते 10 दिवस आनंदात जातात, त्यानंतरसुद्धा पुढचं वर्षसुद्धा आनंदात गेलं पाहिजे. ज्यांच्या घरच्या व्यक्ती या अशा दुर्घटनेमध्ये मृत पावतात, आपण जर त्यांचा विचार केलात तर निश्चितच थोडंसं म्हणजे मनाला खूपच चटका लावून जाणार आहेत. अशाच त्या घटना आहेत सर्व. आणि त्या आपण कंट्रोल करू शकतो, म्हणजे त्या टाळता येण्यासारख्या आहेत. आणि म्हणूनच त्याच्यासाठी मला असं वाटलं की या विषयावर आपण थोडंसं एक बोलूया की हे करता येण्यासारखं आहे आपल्याला. आणि ही जबाबदारी दुसऱ्यांवर टाकून चालणार नाही, ही जबाबदारी आपण पोलिसांवर टाकून चालणार नाही, कारण ती सुद्धा माणसंच आहेत. त्यांना त्या काळात प्रचंड ताण असतो. म्हणजे लालबागचा राजा तर सर्वांना माहीत आहे, त्या ठिकाणी इतकी प्रचंड गर्दी होते. तर त्यावेळी तिथे असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवरचा ताण म्हणा किंवा पोलिसांवरचा ताण म्हणा आणि सर्वत्र मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, सर्वत्र महाराष्ट्रात
त्या काळात पोलीस अतिशय तणावामध्ये असतात, कारण तो एक शांततेत आनंदात उत्सव साजरा झाला पाहिजे अशी त्यांची भावना असते. त्यामुळे हे प्रत्येकाने, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने मला वाटतं ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपण जबाबदारी घेऊया. आपण गणेशोत्सव आपल्याला उत्साह साजरा करायचाच आहे, तो दरवर्षी करायचा आहे, कारण ती एक आपल्याला तो एक आनंद देऊन जातो आणि एक गणपती आपला सर्वांचा प्रिय असा बाप्पा आहे आणि त्याचं स्वागतही जोरदार झालं पाहिजे, विसर्जनही उत्तम झालं पाहिजे. पण हे सगळं करत असताना जर प्रत्येकाने काळजी घेतली तर आनंदात भर पडेल असं मला वाटतं. आणि या वर्षीच्या ज्या घटना झाल्या त्या खरोखरच खूपच मनाला वेदना देणाऱ्या अशा आहेत, कारण इतकी माणसं विसर्जनाच्या वेळी जाणं किंवा बहिरेपण येणं किंवा अंधत्व येणं, तर हे काही ह्या गोष्टी सहज टाळता येण्यासारख्या आहेत आणि त्यामुळे त्या टाळूया आणि आपण यापुढेही दरवर्षी गणेशोत्सव साजरा करूया, उत्साहात साजरा करूया आणि गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. आपण व्हिडिओ पाहत आहात या ठिकाणी मी आपणास पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि लवकरच एका नवीन विषय घेऊन आपणा सर्वांच्या भेटीला येतो. धन्यवाद मंडळी.